नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, लेखिका आणि कवयित्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी. मित्रांनो, ज्या क्षणाची माझ्यासोबत तुम्ही सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण, तो प्रसंग आणि तो दिवस आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. अर्थात माझं पॉडकास्ट नित्या नॉक्स बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा. म्हणजेच आपण या शोच्या माध्यमातून जे कोणी पाहुणे असणार आहेत त्यांच्या कप्प्याला, त्यांच्या बंद कप्प्याला नॉक करणार आहोत आणि त्याच्या पलीकडे जे त्यांचे विचार असतील किंवा जे त्यांचं सिक्रेट्स असेल कुठलंही, ते आपण ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने, ह्या शोच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. जसं लेखकाला त्याचं पहिलं पुस्तक, आईला तिचं पहिलं बाळ प्रिय असताना, तसंच तुमच्या नित्यश्रीला तिच्या या पॉडकास्टचा पहिला एपिसोड खूप स्पेशल इथपर्यंत होता आणि मला वाटतं की तो प्रवास आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण आज आपण इथे बसलो आहे नित्या नॉक्सच्या स्टुडिओमध्ये, ज्याचा पहिला एपिसोड आपण इथे शूट करतो आहे. आणि हा एपिसोड, पहिला एपिसोड आणखी स्पेशल करण्यासाठी ती व्यक्तीसुद्धा स्पेशलच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर भेटूयात आपल्या सगळ्यांचे लाडके, माझे तुमचे सबंध महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सुबोध भावे. हाय भावे, कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त, झकास. काय चाललंय आयुष्यात? आयुष्यात खूप काही चाललंय. आयुष्यात सिरियल चालली आहे, आयुष्यात मानपमानचं पोस्ट सगळं संपूर्ण चालू आहे, म्युझिक आता फायनल रेकॉर्डिंग चालू आहे, बॅकग्राऊंड संपूर्ण चालू आहे, VFXचं काम चालू आहे. आता November 1 रिलीज असल्यामुळे गळ्यापर्यंत गोष्टी आल्यात, त्यामुळे आता एक 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 वेगाने काम संपूर्ण चालू आहे. मानापमान आत्ता जस्ट नफा फेस्टिवलला त्या व्यासपीठावर तुम्ही टीझर ना, आय गेस टीझर आउट केला, तर तो अनुभव कसा होता? विलक्षण होता. 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. 4 वर्षांपूर्वी मी त्या सिनेमाचं काम सुरू केलं. 2.5 वर्ष ऑलमोस्ट माझी स्क्रिप्टमध्ये गेली, 2.5-3 वर्ष. कारण मानापमान नाटकाचं ट्रान्सलेशन नव्हतं मला करायचं. मला स्वतःला फेरी टेल्स खूप आवडतात, चांदोबाच्या गोष्टी, राजा राणी, परीकथा, आणि तशा प्रकारची शक्यता मला त्या नाटकामध्ये दिसली. आणि मला असं वाटलं की तो मुद्दा मला सिनेमामध्ये आणता आला पाहिजे. नाटकाचा विचार केलास तर नाटकामध्ये कट्यारमध्ये जसं एक नाट्य होतं, एक स्ट्रॉंग 6 कॅरेक्टर्स होती, त्यांच्यातलं एक इंटरपर्सनल एक द्वंद्व होतं, तसं मानापमानमध्ये नाही आहे. नाटकामध्ये मानापमान हे त्या काळात प्रचंड गाजलेलं नाटक आहे. 113 वर्ष झाली त्या नाटकाला. एकतर खाडीलकरांनी एका विचाराने ते नाटक लिहिलं होतं आणि गोविंदराव टेंब्यांनी त्याला दिलेल्या चाली, आणि त्या नाटकात कोण कोण काम करायचे, बालगंधर्व काम करायचे, दीनानाथ मंगेशकर काम करायचे, केशवराव भोसले काम करायचे, ह्यांचे आवाज ऐकणं समोरनं आणि त्या सगळ्या ती सगळी गाणी ऐकणं, मला असं वाटतं की त्या काळातले प्रेक्षक नशीबवान आहेत की त्यांना इतकं स्वर्गीय गाणं ऐकायला मिळालं प्रत्यक्ष. तर अशी सगळी त्या नाटकात गाणी आहेत. तर त्याच्यातनं नेमका सिनेमातला एलिमेंट काढून त्याच्यावरनं पूर्ण सिनेमा बांधायचा ही खूप अवघड गोष्ट होती. पण 2.5-3 वर्ष आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे, त्यांची मुलगी ऊर्जा, आम्ही 2.5 वर्ष जवळपास हा मला असं वाटतं 25वा ड्राफ्ट आहे माझा स्क्रिप्टचा. बापरे. इतके ड्राफ्ट आम्ही त्याचे केले, आवडले नाही टाकून दिले, परत नव्याने लिहायला सुरुवात केली, पुन्हा वेगळ्या विचारांनी लिहायला सुरुवात केली, पटली नाही फाडून फेकून दिली. जोपर्यंत स्क्रिप्ट समाधानकारक होत नाही तोपर्यंत शूटिंग करायचं नाही ठरलं होतं. त्यामुळे एका पॉईंटला असं वाटलं की आता आपण शूटिंगच्या दिशेने तयारी करू शकतो. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर परत प्राजक्त देशमुख त्याच्यामध्ये आला. मग त्याचा ॲडिशनल स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स सगळे प्राजक्तांनी केले. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा शूटिंगला आम्ही बरंच त्याच्यात बदल करतच होतो शेवटपर्यंत. कारण स्क्रिप्ट ही अशी गोष्ट आहे आणि सिनेमा ही अशी गोष्ट आहे. सिनेमा माणसासारखा आहे, तो इव्हॉल्व्ह होत जातो. माणूस जसा शाळेत असताना थोडासा वेगळा असतो, कॉलेजमध्ये वेगळा असतो, घडत जातो, तसंच सिनेमा घडत जातो. आणि आत्ता सुद्धा सिनेमा थांबलेला नाहीये. सिनेमाचं शूट होतं म्हणजे सिनेमा थांबत नाही. सिनेमा जोपर्यंत DCP त्याची निघत नाही आणि तो रिलीज होत नाही ना, तोपर्यंत सिनेमा थांबत नाही. तोपर्यंत मोकळा त्याचं चालूच असतं घडणं. आत्ता सुद्धा बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सुचत आहेत, डबिंगमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सुचत आहेत, कितीतरी गोष्टीच्या शूटिंगला नाही डोक्यात आल्या, त्या डबिंगला आल्यात, त्या ऍड करतोय. गाणी होताना अजून काहीतरी वेगळं त्या सिनेमातलं दिसतंय. म्हणजे तो सिनेमा थांबतच नाहीये, तो चालूच आहे. तो तेव्हाच थांबेल जेव्हा तो रिलीज होईल. क्या बात आहे.
पण इतकं सगळं करत असताना, म्हणजे तुम्ही मालिका करताय, सिनेमाचं रेकॉर्डिंग तुमचं सुरू आहे, इतकं सगळं करत असताना सुबोध भावे स्वतःच्या फिटनेसकडे कसं लक्ष देतात? सकाळी उठून जातो ना 5:30 जिमला. ते तर महत्वाचं आहे. आणि मग कधीतरी ऑड खाणं होतं, मग ते पुढच्या 1-2-3 दिवसात त्याची भरपाई करायची. चालणं मला खूप आवडतं, त्यामुळे वेळ मिळाला की मी पायात शूज घालतो आणि मी चालत सुटतो. सकाळी अगदीच झोप माझी पहिली प्रायोरिटी आहे. म्हणजे झोप व्हायला पाहिजे. 6 तास 7 तास झोप व्हायला पाहिजे. ती जर झाली तर मी जिमला जातो. ती जर नाही झाली तर मी नाही जात. मी झोप पहिली पूर्ण करतो. कारण झोप नाही झाली ना, मग त्याचा इफेक्ट तुझ्या पूर्ण दिवसावरती होतो. मग तुझ्या कामाच्या ठिकाणी होतो, तुझी एक एनर्जी पण लो होते. आणि शक्यतो प्रयत्न करतो की आठवड्यातनं 2 ते 3 दिवस तरी जिममध्ये जाईन, वर्कआउट करेन. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेशन्स आहेत, कार्डिओ सेशन्स आहेत, वेट ट्रेनिंग आहे. आणि मला काही घाई नाही आहे की आता मला काहीतरी. तुमचं फेवरेट कुठलं आहे? म्हणजे कार्डिओ आवडतो? कार्डिओ मला चालायला खूप आवडतं. मला आत्ता माझं खूप वजन गेल्या काही दिवसात वाढले, कारण मी प्रचंड फिरत होतो आणि खूप दुर्लक्ष केलं माझ्याकडे. त्यामुळे पहिले हे जे अतिरिक्त वाढलेलं वजन आहे ते आधी मला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, आणि मग मला जे अचीव्ह करायचं आहे त्या दृष्टीने मी सुरुवात करेन. तर कार्डिओ आता मी बॉडी वेटनी जर कार्डिओ करायला गेलो तर माझी वाट लागेल, कारण मला ते झेपणारच नाही, इतकं माझं आता वजन आहे. त्यामुळे ते जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत मला बॉडी वेटच्या कार्डिओची मजा नाही येणार. खरंय की जे तुम्ही बॉडी वेट वापरून करता, कारण आता माझ्या शरीराचंच वजन इतकं आहे की तेच मला झेपत नाहीये. त्यामुळे ते जेव्हा कंट्रोलमध्ये येईल तेव्हा बॉडी वेटचं कार्डिओ करायला जास्त मजा येईल, कारण मग तेव्हा मला माझ्या शरीराचं वजन करण्याची गरज नाही. मग बरोबर त्या कार्डिओमध्ये ते सगळं लागेल. तर आता आम्ही जास्त करून वेट ट्रेनिंगवरती लक्ष दिलं आहे, आणि मध्ये 1-2 दिवस आम्ही कार्डिओ करतो. तुम्ही एनर्जीवर बिलीव्ह करता? एनर्जी ऑफ म्हणजे आपल्या बाजूला वेगवेगळी माणसं असतात. आपण दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीच्या माणसांना भेटत असतो. आपले कलाकार मित्रमंडळी असतील, तंत्रज्ञ असतील, आपलं कुटुंब असेल, आणि प्रत्येकाची एक बॅड एनर्जी असते, कोणाची निगेटिव्ह एनर्जी असते, कोणाची खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. सो तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करता? ऑफकोर्स करतो. आणि ती माणसांची कशाला, ती जागेची पण असते. तू एखाद्या जागी गेल्यानंतर तुला ते वाईब्स कळतात, तुला जाणवतात की इथे काहीतरी बरोबर नाहीये. इथे येऊन कसं वाटतंय? फार छान वाटतंय मला इथे. आणि मी तुझ्यापाशी आहे किंवा तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणून नाही सांगत आहे, पण तुला एक गेल्यानंतर त्या जागेचा एक वास येतो. जसं मी शंकरजींच्या स्टुडिओत जातो, तर शंकरजींच्या स्टुडिओत आम्ही कट्यारच्या वेळेस बँड्रामध्ये काम करायचो. आता त्यांनी स्वतःचा सुरू केला वाशिममध्ये. पण मुळात त्या माणसाच्याच वाईब्स इतक्या चांगल्या आहेत की तो कुठेही काम त्यांनी जरी केलं ना तरी त्या वाईब्स आपोआप त्या जागेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट होतात. तर त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं शोधणं आपोआप तुमच्यामध्ये येतं, एक वेगळी एनर्जी येते, कारण त्या माणसामध्ये आहे. तर तशी काही काही माणसं असतात की ज्यांच्याबरोबर तू बोलल्याने, गप्पा मारल्याने, त्यांच्याबरोबर राहिल्याने एक आपोआप एक त्यांच्यामधली एनर्जी तुझ्यामध्ये पास ऑन होतच असते. आणि जे सतत काय म्हणतात ना, क्रिबिंग करत असतात ना, सतत रडरड करत असतात, अशा माणसांपासून मी लांबच राहतो, कारण सतत रडणारी माणसंच मला आवडत नाही. की स्वतःला हील करण्यासाठी, स्वतःला पीस मिळण्यासाठी या सगळ्या गोंधळातून तुम्ही काय करता? वाचन, म्युझिक, आणि मला असं वाटतं माझं चालणं, जे माझ्यासाठी माझं मेडिटेशन आहे. कारण चालताना माझ्या कानामध्ये हेडफोन असतात आणि हेडफोनवरती भीमसेनजींचा राग चालू असतो, कुमारजींचा राग चालू असतो. स्टोरीत आम्ही बघतोच, कधी मल्हार, वेगवेगळ्या स्टोरी. त्यामुळे पूर्ण इंडियन क्लासिकल म्युझिकच्या प्रेमात आहे मी. आणि ते मला कमालीचं शांत करतात, ते मला खूप शांत करतात. इट्स लाईक मेडिटेशन. त्यामुळे ह्या गोंधळातनं जर मला काय म्हणतो, खूप मानसिकरित्या सुद्धा मी गोंधळलेला असेल, अशा विचारांचं काहूर डोक्यात माजलं असेल, तर त्याला एकाग्र करण्यासाठी, त्याला एका जागेवरती आणण्यासाठी मला शास्त्रीय संगीत खूप मदत करतं. गोंधळ कमी करतं, ते फोकस करायला मदत करतं, एकाग्र करायला मदत करतं. पण तुम्हाला असं वाटतं का की मराठी चित्रपट सृष्टीतले जे कलाकार आहेत, आपले सहकलाकार असतील, कुठेतरी ना फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे? नाही होते, कारण काय, एकतर आपल्याला तशी शिकवण नाहीये. म्हणजे तुझ्याकडे काहीतरी एक समोर असे लोक पाहिजेत ना की ज्यांच्याकडे बघून तू आदर्श घेऊन येशील. माझ्या पिढीची गोष्ट केलीस तर माझ्या पिढीचे आदर्शच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिनजी, कारण त्यांच्यानंतर त्यांचे सिनेमे बघत आपण इकडे आलो. आता त्याच्यातलं कोण आहे मला सांग की ज्याची 6 पॅक ॲब आहेत किंवा असं आहे, किंवा मराठीत विक्रम गोखले काम करायचे, किंवा कितीतरी मोठे नट त्या काळात काम करायचे.
तर ते काही अनफिट होते असं नाही, पण त्याच्यातलं असं काय म्हणूया, जसं एखाद्या हिरोकडे बघितल्यानंतर वाटतं तसं कोणाकडे बघितल्यानंतर वाटतं, कारण तेव्हा विश्वासच हा होता की हे सगळं नंतर येतं, पहिलं येतं ते अभिनय. पात्र हे हिरो होतं, पात्र हिरो येतो आणि महत्वाचा आहे तो अभिनय. पण ह्याचबरोबर तुझं दिसणं देखील महत्वाचं आहे. ही कधी शिकवणच तेव्हा नव्हती. नाटकात काम करत असतानाही नव्हती, नाटकातनं ह्या क्षेत्रात आल्यानंतरही नव्हती. पहिल्यांदा महत्वाचं काय होतं की आपलं काम करणं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे ज्या पद्धतीने ही सगळीच मुलं काम करतायत, म्हणजे डेली सोपच्या काळामध्ये तर सकाळी जे बिचारे जातात ते रात्री कधी येतील याचा पत्ता नाही, इतकं वेड्यासारखं काम करत असतात. ह्याच्यातनं फिटनेसकडे कधी लक्ष देणार? आणि मग तो दोन दगडांवरती पाय ठेवण्याचा प्रकार येतो की एक, आपण काम करायचंय का आपण फिटनेसकडे लक्ष द्यायचंय. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. फिटनेस असेल तर काम खूप काळ तुम्ही करू शकणार आहात, पण कामच नसेल तर फिटनेसचं काय करणार आहात? तुम्ही आता मालिकेचं नाव काढलं म्हणून मी विचारते की मालिकेत तुम्ही अभिनेता आहातच, पण निर्मिती सुद्धा तुम्ही बऱ्याच मालिकांची केलेली आहे. तुमच्या वेळीच्या मालिका, जेव्हा तुम्ही नुकतंच कला क्षेत्रात पदार्पण केलं होतं, तेव्हाच्या मालिका आणि आत्ताच्या मालिकांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो टेक्निकली किंवा सगळ्याच बाबतीत? हे बघ, परिस्थिती बदलत जाते, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. मला असं म्हणायचं आहे की तुला काम करण्यातला नितांत आनंद मिळाला पाहिजे. माझ्यासाठी तो महत्वाचा आहे. पैसाच कमवायचा आहे, तर पैसा मिळतोच ना, तो कुठे जाणार आहे? तो कुठनं ना कुठनं तरी येतो तुमच्याकडे. पण काम आणि त्याच्यातला आनंद हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या वाट्याला आलेले लेखक आणि दिग्दर्शक आणि माझ्या वाट्याला आलेल्या भूमिका ह्या मला रात्री झोपू द्यायच्या नाहीत. मला असं वाटायचं की हे जर मला जमलं नाही तर मला कसं काम येईल. म्हणजे इतकं त्याच्यावरती विचार करून, दिग्दर्शकाशी बोलून, 10 वेळा रिहर्सल करून, एक सुद्धा आम्ही त्यातला पाठ करायचो आणि तो काम करायचो की जे दिग्दर्शकाच्या मनात आहे ते आलं पाहिजे. कारण तेव्हा 5 दिवस होते आठवड्याचा डेली सोप. 6वा दिवस नव्हता, 7वा दिवस पण नव्हता. आणि 5 दिवस असल्यामुळे असं खूप बँकिंग करा आणि त्या बँकिंगच्या नादी लागा, मग आजचा स्क्रीन प्ले उद्या ठरलेला नाही, उद्याचा स्क्रीन प्ले पुढच्या आठवड्यात बदलतं वगैरे, ही गोष्टच नव्हती. शांत चित्ताने लेखक लिहित होता, शांत चित्ताने दिग्दर्शक काम करत होता, शांत चित्ताने अभिनेते त्यांच्या स्वतःवरती काम करत व्यक्तिरेखा फुलवत होते. आता ती स्पेसच नाहीये. आणि आता 6 दिवस तुला काही करून मिनिटं दिवसातली काढायचे, तुला दर आठवड्याला तुला स्क्रीन प्ले ठरलेलं नाही, कारण आठवड्याच्या TRP वरती स्क्रीन प्ले ठरणार. तर एक विशेष सर्कलमध्ये आपण आता सध्या अडकलो. पण आता हीच परिस्थिती आहे डेली सोपची. आता याच्यामध्ये इतक्यात काही बदल होईल असं वाटत नाहीये. पण मला असं वाटतं की माझ्या वाट्याला खूप सुंदर भूमिका, अगदी तुला पाहते का किंवा आत्ताची मालिका करतोय ती काय, फार सुंदर भूमिका आल्या, फार सुंदर व्यक्तिरेखा आल्या आणि उत्तम दिग्दर्शक आणि लेखक माझ्या वाट्याला आले. त्याच्यामुळे मी हे अचीव करू शकलो. पण तो जो शांततेने काम करण्यातला आनंद होता सिरियल मधला, तो आत्ताच्या काळात गेलाय. तेच मला विचारायचं की आता रिसेंटली काही नामांकित चॅनलवर दाक्षिणात्य मालिकांचा रिमेक आहे, बरोबर? पटकथा, संवाद, सगळ्याच गोष्टी डिरेक्टली ट्रान्सलेट केल्या जातात. पण मग हे काय होतं, म्हणजे मराठीमध्ये उत्तम लेखन शैली नाहीये की प्रभावी लेखक नाहीयेत, हे असं काय होतंय? ज्या घटकांना जे महत्व दिलं पाहिजे ते आपण कधीच दिलं नाही. आपल्याला असं वाटतं की लेखकाला म्हणजे सगळ्यात कला क्षेत्राचा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लेखक, ज्याला आपण अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतो. मग ती सिरियल असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, कुठली गोष्ट असेल, ती लेखकाशिवाय घडूच शकत नाही. सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात प्राईम फॅक्टर आहे तो, म्हणजे तुझ्या बिल्डिंगचा बेस आहे तो. तुझी बिल्डिंगच जर बेस त्याचा पक्का नसेल तर ती कोसळणारच आहे कधी कधी. खरंय. आणि त्याच्याकडे आपण सगळ्यात कमी लक्ष देतो. त्या लेखकाला जेव्हा तुम्ही मान द्याल, त्याला जेव्हा सन्मान द्याल, त्याला जेव्हा तुम्ही आदराची वागणूक द्याल, त्याचा रिस्पेक्ट करून जेव्हा तुम्ही त्याच्याकडनं कामाची अपेक्षा कराल, हेच लेखक जे आत्ता लिहितात ते किती अजून वेगळ्या पद्धतीने लिहितील हे एकदा बघा. आणि त्यांना काय म्हणतात ना, लेखन ही काही 2+2=4 असं सोपं गणित नाहीये. त्या माणसाला पण एका विचारातनं जायला लागतो. तो विचारात तुझ्यासाठी अख्खं त्याचं एक विश्व ठरवत असतो, त्याच्यातनं तुझं वागणं ठरवत असतो, सगळंच तो करत असतो. आणि त्याला तुम्ही इतकं घाणेरडं वागवता, त्याला तुम्ही इतकं प्रेशरमध्ये आणून काम करता. तुम्हाला डेली सोप करायचं आहे तर हे जे आठवड्यावरती चालणारी TRPची गणित आहेत, मला असं वाटतं की एका लेखकाला जर तुम्ही वेळ दिलात, त्याला सांगितलं की आपल्याला हे करायचं किमान 5 ते 6 महिन्याचा,
आणि तू 3 महिने काढून कर, तर तो आनंदाने करेल. तो 3 महिने काढेल, 3 महिन्यात तो पुढच्या 6 महिन्याचा तुमचा स्क्रीन प्ले ठरवेल, त्याचे डायलॉग्स लिहिल. तुम्ही जर त्याला रोज आठवड्याला काहीतरी वेगळं, काहीतरी आज TRP नाही आला मग त्याच्यावर हे बदल कर, ते बदल कर, तर त्याच्या क्रिएटिव्हिटीला काहीतरी झेपलं पाहिजे ना. आणि मग तक्रार करण्यात काही अर्थ नाही की आमच्याकडे लेखक मग ते दाक्षिणात्य ह्याच्यातनं ट्रान्सलेट करतोय, मराठीतलं चालत नाही. मराठीतलं चालत नाही असं नाहीये. तुम्हाला एकदा सवय लागली की एक तुम्ही ट्रान्सलेट केलेली गोष्ट, आता तुला पाहता ही मालिका पहिले मराठीत झाली ना, त्याच्यानंतर ती भारतातल्या 10 भाषांमध्ये ट्रान्सलेट झाली. तेलुगू झाली, कन्नड झाली, तमिळ झाली, बंगाली झाली, पंजाबी झाली, आणि आता ती तिकडे आफ्रिकेत पण दिसते तिकडच्या भाषेत. त्यामुळे असं नाही की मराठीत काम करणारी वाईट माणसं आहेत. मराठीत उत्तमच काम करणारी लेखक मंडळी आहेत. फक्त त्यांना तुम्ही वेळ द्या, तुम्ही त्यांना सन्मानाने वागवा, तुम्ही त्यांना आदर द्या आणि पैसा द्या. सगळ्यात महत्वाचं. सगळे लेखक आता खुश होणार आहेत हे तुमचं. मी तर त्यांच्यासाठी तुम्ही जी भूमिका ह्या व्यासपीठ, त्यांच्यासाठी भूमिका नाही, हा माझा विश्वास आहे ठाम. मी तुला म्हटलं तसं मानपांवरती 2.5-3 वर्ष काम का केलं मी म्हटलं असं शंकरजींचं म्युझिक आहे, काही वाटेल तिला मी करतो, असं नाही होत. लेखन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शूटिंग ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आनंद इंगळे एका पॉडकास्टमध्ये रिसेंटली म्हणाले होते की कलाकार जेव्हा सिरियल करतो आपण, तेव्हा आपल्याला असं होतं की आपण हे काय करतोय हे आवडत नाही. दिग्दर्शक म्हणतात की मलाही काही कळत नाही काय घडतंय. लेखक म्हणतात की चॅनलमधनं आलंय, चॅनलचं असं म्हणणं आहे म्हणून हे करावं लागतंय. चॅनल म्हणतं की प्रेक्षकांना हेच आवडतं म्हणून आम्ही हे करतोय, आणि प्रेक्षक म्हणतात की हे काय रटाळ चाललंय. मग जर एवढं सगळं हे घडतंय, मग चेंजेस कुठे व्हायला पाहिजेत? मी त्याच्यात हे बघ, ते काय ना, हे विशेष सर्कल आहे. मी ते बदलू शकत नाही. जी गोष्ट माझ्या हातात नाही त्याच्यावर मी विचार कशाला करू. पहिला मुद्दा. माझा मुद्दा काय की माझ्याकडे जी व्यक्तिरेखा आलेली आहे ती मी पूर्णपणाने करणं इतकंच माझ्या हातात आहे. चॅनलनी काय केलं पाहिजे, दिग्दर्शकांनी काय केलं पाहिजे, लेखकांनी काय केलं पाहिजे, मला याचे पैसे मिळत नाहीत याचा विचार करण्याचे. मला पैसे कशा करता मिळतात? काम करण्याचे आणि चांगलं काम करण्याचे, जे माझं काम आहे. त्यामुळे तिथे स्क्रिप्ट मध्ये तुम्ही काय चेंज करायचे ते करा, तुम्हाला TRPच्या गणितामध्ये अडकायचे ते अडका. माझ्यापाशी या गोष्टी, माझ्यापाशी काय घेऊन या, माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन या, माझी व्यक्तिरेखा काय ती घेऊन या, आणि तुम्हाला काय पाहिजे सीनमधनं ते घेऊन या. ते डिलिव्हर करण्याची जबाबदारी माझ्याकडे. भूमिका एखादी निवडताना किंवा स्वीकारताना तुम्ही प्रामुख्याने काय पाहता? आधी मनाला आवडली पाहिजे, आणि नाही आवडली तर मग मिळणारा पैसा तरी आवडला पाहिजे. मग ती भूमिका आवडून घेता येते. असं कधी घडलंय का की एखादी भूमिका आवडली नाहीये पण ती पैसे चांगले मिळतात, पैसे त्याच्यामुळे मी केली? खूप वेळा. पण मग ती प्रोफेशनली केली, मी अत्यंत प्रोफेशनली केली. मला कामाचे पैसे मिळालेत ना. म्हणजे एक, आता तू घराचं रिनोव्हेशन केलंस, तू या घरात शिफ्ट झालीस, एखादा आर्किटेक्ट आला, त्याला घर आवडलं म्हणून त्यांनी तसं डिझाईन केलं. एकाला अजिबात आवडलं नाहीये पण तरी त्याला पैसे मिळणार आहेत ना. पण तो काम प्रोफेशनलीच करणार आहे. बरोबर आहे. त्याला नाही आवडलं म्हणून तो आता काहीतरी वाईट करायचं तुझं घर म्हणून नाही करणार आहे, कारण ते त्याचं काम आहे त्याचं डिझाईन करणं. सो माझं काम आहे अभिनय करणं. आणि असं कधी घडलंय का की एखादी भूमिका तुम्हाला आवडलीच नाही किंवा तो सिनेमा तुम्हाला करायचाच नाहीये, त्यामुळे तुम्ही उगीच निर्मात्याला सांगितलं की तारखाच नाहीये, माझं मानधनच खूप आहे, आणि तो बिचारा निर्माता सगळं मॅनेज करतो आणि त्याच्यानंतर सोबत भावेंना ती फिल्म करावी लागते. सगळं करून झालं, त्याच्यातच अडकलोय मी त्या चक्रव्यूहात, आणि केलं मी. तुम्ही इतकं सुंदर बोलता, प्रत्येक कुठल्याही विषयांवरती तुमची मतं असतील, मुद्देसूद मतं मांडणी असते, तर तुमच्या विचारांवरती किंवा तुमच्या अभिनयावरती असं कोणाचा प्रभाव किंवा छाप? कोणाचंच नाही. सेल्फ मेड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एका कुठल्या तरी व्यक्तीचा प्रभाव नाही. मी मुळात अभिनय येत नसलेला माणूस आहे. मी शिकलोच मुळे अनेक लोकांकडनं. आता तू जर उद्या माझ्यावर काम करायला लागलीस, आपण एकत्र काम केलं, तर मी तुझ्याकडनंही शिकेन, तुझी सुद्धा एखादी गोष्ट घेईन मी तुझ्या नकळत. त्यामुळे मी असं कायम म्हणतो की माझा अभिनय अनेक लोकांकडनं चोरलेला आहे. तर एकाच माणसाकडनं कशाला चोरू ना. मी जर इतके अनेक दुकानं इतकी भरगच्च भरलेली माझ्या समोर असतील, तर मी एकाच दुकानात कशाला वेचत सगळ्या दुकानात घेईन थोडं. तर माझ्यावरती प्रभाव म्हणशील तर सगळ्यांचाच आहे. माझ्या आधीच्या लोकांचा पण आहे, माझ्या बरोबरच्या लोकांचा पण आहे, आणि माझ्या नंतरच्या येणाऱ्या लोकांचा पण आहे. आणि कला ही गोष्ट अशी आहे ज्याला आपण प्रवाही गोष्ट म्हणतो, पाण्यासारखी आहे. ती कधीच थांबत नाही ना. ती थांबली की संपते. तू जर नवीन काही गोष्ट शिकला नाहीस, स्वतःमध्ये बदल केले नाहीस, तर तू संपून जाशील.
आणि कितीतरी म्हणजे आधीच्या जनरेशनच्या वेगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या, माझ्या जनरेशनच्या वेगळ्या गोष्टी आल्या, नवीन जनरेशनच्या काही वेगळ्या गोष्टी आल्या आणि त्यांच्यावर काम करण्याची मजा किती आहे. तुला कायम जिवंत ठेवते ती, कायम पायावरती ऑन युअर टोज उभं करते ती, की तू स्थिर नाही झाला पाहिजेस, तू अस्थिर राहायला पाहिजेस, तर तू काहीतरी नवीन शिकशील, तर काहीतरी घडवायचा विचार कर. म्हणजे शिकण्याची वृत्ती कायम ऑफकोर्स पाहिजे, जिवंतपणा ती कलाकारामध्ये असतेच. पण असं होतं ना की आता असं कधीच म्हणजे जे प्युअरली कलाकार म्हणून तिकडे आलेले आहेत ना, त्यांच्या बाबतीत असं कधी होत नाही. आता मी शंकरजींबरोबर काम करतोय, इतकी वर्ष तो माणूस काम करतोय, इतके सुपरहिट सिनेमे दिलेत, पण आजही कट्यार झाल्यानंतर आता मानापमान करतानाही आजही रेकॉर्डिंगच्या वेळेस ते थांबतच नाहीत. एखादी गोष्ट सुचली, मी त्यांना सांगितली, अजून कोणी सांगितली, त्यांच्या डोक्यात आली, असं नाही नाही हो यायगा बस हो गया, थांबतच नाहीत ते. अशा माणसांबरोबर जर मी काम करत असेल तर मी कसं थांबेन. पण हे आजच्या पिढीने शिकण्यासारखं आहे ना. ते त्यांनी काय शिकावं तो त्यांचा मुद्दा आहे, मी काय शिकलो ते माझ्या पुढे मर्यादित आहे. बरेच प्रोजेक्ट्स आपण करत असतो, तर अशी कुठली भूमिका आहे का तुमच्या आयुष्यातली की त्या भूमिकेनंतर त्या भूमिकेतून बाहेर यायला तुम्हाला खूप त्रास झालाय, कलाकार म्हणून तुम्ही अडकलात किंवा नाही स्विच ऑन स्विच ऑफ? नाही, मला अजिबातच त्रास होत नाही. मी ज्या क्षणी दिग्दर्शक पॅकअप म्हणतो त्याच्या दुसऱ्या सेकंदाला मी त्याच्यातून बाहेर आलेला असतो. कारण ती भूमिका घेऊन कुठे मला एवढं आयुष्य जगायचं आहे, डोकं फिरत माझं वेळ लागेल मला, या सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्ये यायला लागल्या तर. त्यामुळे ते कपडे तिथेच टाकून बाहेर पडायचे, अजिबातच आतमध्ये काही घ्यायचं नाही. कारण त्यातल्या काही त्यांच्या चांगल्या गोष्टी नकळत तुझ्यामध्ये आलेल्या असतातच. कारण तू काही महिने का होईना पण ती भूमिका तू करत असतोस. त्यामुळे नकळत काही गोष्टी तुझ्यामध्ये आलेल्या असतात, नकळत त्यांनी काही चांगल्या गोष्टी तुला शिकवलेल्या असतात, पण म्हणून त्यांचं आयुष्य तुम्ही नाही जगू शकत. त्यांना तिथेच थँक्यू सो मच म्हणायचं, तुम्ही आमच्याबरोबर राहिलात, फार आनंद झाला, पण आपला प्रवास इतकंच होता, आता तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. सदाशिवला काय म्हणाल? सदाशिवचा विचार माझ्याबरोबर आयुष्यभर आहे ना. मी स्वतः सदाशिव आहे. तो तर सिनेमात येण्याच्या अगोदरपासून मी सदाशिव आहे. ज्या कलाकाराला शिकायचं आहे तो प्रत्येक जणच सदाशिव आहे. त्यामुळे ती भूमिका तर कट्यार यायच्या अगोदरपासून मी करतोच आहे. ती माझीच भूमिका आहे, नाव सुबोध आहे, पण आहे सदाशिवच. संगीत नाटकाकडे ना तरुण प्रेक्षक वर्ग फारसा वळत नाही, पण तुम्ही कट्यार सिनेमा आणला आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. म्हणजे सगळी, म्हणजे आजची पिढी असेल किंवा वृद्ध आपले आजी आजोबा असतील, सगळ्यांनी खूप उचलून घेतलं आणि तुमच्या धाडसाला सलाम आहे खरं तर. म्हणजे वेगळा प्रयोग तुम्ही करून दाखवला. बालगंधर्व झालं, कट्यार झालं, मानापमान सुद्धा येतोय. तर एक मला असं वाटतं की सुबोध भावेंना बायोपिक भावे असं म्हणायचं का आता? नाही, पण असं बायोपिक करणं हे काय माझ्या आयुष्याचं ध्येय नाही ना. त्या त्या टप्प्यावर त्या माणसांविषयी प्रचंड मनापासून काहीतरी करावं असं वाटलं म्हणून त्या गोष्टी केल्या. बालगंधर्व त्यांचं चरित्र वाचल्यानंतर असं वाटलं की इतकं अफाट व्यक्तिमत्व आपल्या मराठी रंगभूमीवरती होऊन गेलं आणि आपल्याला माहितीच नाही त्यांच्याविषयी काही, तर त्यांचं चरित्र आपल्याला केलं पाहिजे म्हणून बालगंधर्व केलं. लोकमान्य करायची माझी अजिबात इच्छा नव्हती काम करण्याची. लोकमान्यांवरती काहीतरी व्हावं यासाठी मी प्रयत्न करत होतो, पण ओम राऊतच्या डोक्यात होतं की मी लोकमान्य करावं म्हणून मी लोकमान्य केलं. घाणेकर तर माझ्या डोक्यातही नव्हतं, मी तर त्या सिनेमाला नाही म्हटलं होतं. पण अभिजित देशपांडे आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे ते नरेशन केलं, जशी गोष्ट सांगितली, तर मी काशीनाथ घाणेकरांसाठी तो चित्रपट नाही केला, मी अभिजित देशपांडेच्या चित्रपटातल्या घाणेकर या व्यक्तिरेखेसाठी तो चित्रपट केला. कारण इतकी अफाट त्यांनी लिहिली होती आणि ती भूमिका ऐकल्यानंतर एखादा मूर्ख ऍक्टरच असू शकतो जो नाकारू शकतो. पण तुमच्या रूपात अभिजात संगीत नायक लाभला. आता ते माझ्या मित्रांचे उपकार नाही समजेल, कारण ती माझ्या आयुष्यात आले, त्यांनी मला संगीताची आवड लावली, त्यांनी मला इतकं समृद्ध केले गाणं ऐकून. तुमचे कान आता एकदम नाही, मला गाण्यातलं अजूनही काही कळत नाही. मला कुठलाही राग असा हा राग हा राग हा असं नाही ओळखता येणार, पण त्याच्यातला आनंद घ्यायचं मला कळतं आणि तो आनंद घेण्याची वाट मला माझ्या मित्रांनी दाखवली. शौनक अभिषेकी आहे, महेश आहे, राहुल आहे, आनंद भाटे आहे, सलील कुलकर्णी आहे, या सगळ्यांनी मला संगीताकडे घेऊन गेले आणि त्यांच्यामुळे मी इथे आलो. त्यांच्यामुळे मी कट्यार केला, त्यांच्यामुळे बालगंधर्व केला, त्यांच्यामुळेच मानापमान करतोय. त्या बायोपिकवरनं आठवल्यावरती आपण म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही ती भूमिका साकारलीत, त्यावेळी नकळतपणे त्या भूमिकेचा सुबोध भावेंच्या आयुष्यावर काहीतरी परिणाम झाला, काहीतरी तुम्ही वेचलं असेल.
तुम्ही ती भूमिका पडद्यावर साकारली आणि जेव्हा तुम्ही ती पडद्यावर साकारली तेव्हा प्रेक्षकांना पण त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळतं. लोकमान्य जी फिल्म आहे किंवा अजून काही बायोपिक जे आहेत. सुशांत सिंग राजपूत हा आता जो आपल्यात नाही आहे त्याने सुद्धा भारताचे कर्णधार माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर इतका ताकदीचा सिनेमा केला होता. पण त्याच्यावर त्याचा काही परिणाम झाला नसेल का की एवढं सशक्त कॅरेक्टर करून सुद्धा त्याने हे पाऊल का उचललं असेल? मला नाही माहिती. जे घडलं ते फार दुर्दैवी आहे, पण त्याला आता का असं करावं असं वाटलं याचं उत्तर स्वतः सुशांतच देऊ शकतील. असं घडायला नको होतं. त्याने असं स्वतःचा जीव त्यांनी कशाला कोणी आत्महत्या करणं स्वतःचं आयुष्य संपवणं. कारण कुठेतरी आपण त्या प्रोसेसमध्ये जात असताना खूप गोष्टी शिकत असतो, आपण इन्स्पायर होतो आणि इतरांनाही करत असतो ना. त्याला का नाही तसं वाटलं मला माहित नाही. म्हणजे घडलं ते फार दुर्दैवी आहे. त्याला कुठनं तरी एक ताकद मिळायला हवी होती, एक ऊर्जा मिळायला हवी होती. दुर्दैवाने नाही मिळाली. कलाकार केवळ शोभेची भावली नाहीये, तो हाडा माणसाचा गोळा आहे. बरोबर, म्हणजे त्याला भावना आहेत. हर हर महादेव तुम्हाला चटका लावून गेला का? चटका लावून गेला. हो, चटका लावून गेला अशासाठी की सेन्सॉर झालेला सिनेमा जेव्हा काही लोक बंद पाडतात तेव्हा त्रास होतो. छत्रपती शिवरायांची भूमिका कोणी करायची याचे नियम छत्रपतींनी घालून दिलेले नाही आहेत. या महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण त्यांचा मावळा आहे, इन्स्पाइट ऑफ हिज जात धर्म. ज्याला महाराजांविषयी प्रेम आहे, ज्याला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, त्या प्रत्येकाने महाराजांची भूमिका केली पाहिजे. का नाही करायची? आणि महाराज कसे दिसत होते हे यांनी बघितलंय. हे होते 300-400 वर्षापूर्वी त्यांच्या बरोबर. हे असे तर पहिलं कडेलोट यांचंच केलं असतं. मी काय भावनेनी महाराजांची भूमिका केली हे मला माहिती आहे. माझा अभिनय दाखवण्यासाठी महाराजांची भूमिका नव्हती करायची. माझा अभिनय काय दाखवणार मी? महाराजांची भूमिका हा विचार आहे. तू काय शिकलायस छत्रपतींकडनं? तू जर सेन्सॉर झालेला चित्रपट बंद पाडायचं शिकवलं असेल तर ते छत्रपतींनी नक्की नाही शिकवलं. ज्या माझ्या राजाने शत्रूचा देखील आदर केला, तो मेल्यानंतर तो राजा सेन्सॉरवाला चित्रपट बंद करणं नाही शिकवणार. त्यामुळे तुम्ही माझा नाही अपमान करतात, तुम्ही महाराजांचा अपमान करताय. कलाकारांच्या संघर्षाच्या काळात किंवा वृद्धाप काळात त्यांच्या वैद्यकीय सोयी असतील, निवारा असेल, या सगळ्या गोष्टींवरती, अडचणींवरती सरकारने कुठलं पाऊल उचलणं अपेक्षित आहे? सरकारने उचलावं न उचलावं, आपण उचललं पाहिजे. कलाकार म्हणून एकत्र ऑफकोर्स. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या भविष्याची तरतूद केलीच पाहिजे. कारण आपल्याला पेन्शन नाहीये, ना PF आहे, ना ग्रॅच्युइटी फंड आहे, काहीच नाही. आपला भविष्याचा विचार आपण सगळ्यांनी करून त्या दृष्टीने पावलं आपण उचलली पाहिजे. सतत उठसूट सरकारकडे बघण्याची गरजच नाही. आणि का करायचं सरकारने? तुम्ही का नाही करत तुमच्यासाठी? करोनाच्या काळामध्ये अचानक सगळ्यांना वाटलं की अरे हे करोना संपला, सगळं परत नॉर्मल. जे पैसे तुम्ही कमवतात त्याच्यातनं तुम्हीच तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या क्षेत्रातल्या पडद्यामागच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी, वृद्ध कलाकारांसाठी तुम्हीच त्याच्यातनं एक्स अमाऊंट, जसं आपण म्हणतो की सेव्हिंग करताना आपण समजा 100 रुपये कमवले तर आपण त्यात असं समजतो की त्यातले 15 रुपये माझे नाहीच आहेत, मला 85च मिळालेत. ते 15 रुपये आपण आपल्याचसाठी बाजूला काढून ठेवतो ना. मग जे पैसे तुम्ही कलाक्षेत्रात कमवता, जे काही तुम्ही कमवता, त्याच्यात ते 10% तर बाजूला काढून ठेवा. आणि त्याचा सगळ्याचा एकत्रित फंड जेव्हा होईल कलेक्टिव्ह, तेव्हा तो किती होईल? आज एखाद्याला घर घेताना अडचण येते, एखाद्याला हॉस्पिटलाइज होताना अडचण येते, एखादा बिचारा शूटिंगच्या दरम्यान कितीतरी ऍक्सिडेंट्स होतात, कोणी जीव गमवतं, कोणी पाय गमवतं, कोणी अजून काय एखादा अवयव गमवतं. अशा वेळेस ते फंड नाही वापरायचं तर कधी वापरायचं? आणि अशा वेळेस एकदम एक रकमी मोठी अमाऊंट देणं हे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला शक्य नाही आहे. मराठी चित्रपटाचं बजेट किती, आपल्याला मिळणारा पैसा किती, आपल्याला येणारा खर्च किती, तर याच्यातनं कलेक्टिव्हली जेव्हा तुम्ही एखादी पतपेढीसारखं एखादं स्वतःचं बँक असल्यासारखं काहीतरी सुरू कराल, तेव्हा आपल्याच लोकांना या गोष्टीचा आयुष्यभर उपयोग होणार. लॉबी, ग्रुपिझम मला त्यातलं येत नाही, मला त्यातलं कळत नाही. मी माझं काम आणि माझ्या कामाच्या पलीकडे मी लक्षही देत नाही कुठे. त्यामुळे इकडे काय चालतं, तिकडे लॉबी चालतं का नाही चालते, पण आहे कुठेतरी मला माहितीच नाही. मराठवाडा, विदर्भ, पुणे, मला माहितीच नाहीये. मी पुण्याच्या लॉबीमध्ये नाहीये, मी मुंबईच्या लॉबीमध्ये नाहीये, मी मराठवाड्याच्या असूच शकत नाही. विदर्भ मला घेणार नाहीत, कोकण मला पाठीवर मारतील.
असं का मी वाटतं पण? महाराष्ट्राच्या लॉबीमध्ये, मी माझ्या मराठी प्रेक्षकांच्या लॉबीमध्ये आहे. मी कोणाच्याही लॉबीमध्ये नाहीये आणि माझी स्वतःची लॉबी नाहीये. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन ऑफकोर्स येस, तरच मजा आहे काम करण्यात. त्याच लोकांबरोबर काम करायचं असलं काय मजा आहे? कारण काही प्रोडक्शन मध्ये तेच कलाकार दिसत आहेत, नवीन कोणी दिसतच नाही. ते त्यांनी विचार करायचा, मी काय सांगू त्याच्यावर. गॉसिप आपल्या क्षेत्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्हाला मला नाही. गॉसिप आवडतच नाही. एक्झॅक्टली मला तेच विचारायचं होतं, हे असं कसं? मला नाही, मला कंटाळा येतो. काय मिळतं त्याच्यातून? गप्पा गोष्टी तू काय? मला स्क्रिप्ट ऐकव त्यापेक्षा नवीन. तू गोष्ट ऐकव, मला त्याच्यावरती काम करायला जास्त आवडेल. हो, कारण मी करता येतंय याच्यासाठी का? मग त्याच्यात लक्ष द्या. नसेल येत तर ते चांगलं कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यात मेहनत घ्या. त्यांच्या आयुष्यात डोकावून तुमचं काम चांगलं होणार नाहीये. कारण तुम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही भेटलोय तेव्हा तुम्ही फक्त कामाबद्दल बोललात, म्हणजे असं मी इथे फक्त कामासाठी आलेलो आहे. एंटरटेन कधी केलेलंच मी नाही. फक्त कामासाठी आलेलो आहे. अभिनय, मी परत तुला सांगितलंय की मी अभिनेता नाही. जन्मजात मला अभिनय येत नाही. मला अनेक नाटकातनं अभिनय येत नाही म्हणून काढून टाकण्यात आलेलं आहे. तेव्हा मी बॅकस्टेज शिकलो, पण नाटकापासून दूर नाही गेलो. रिजेक्शन पण तुम्ही सगळी. त्यामुळे मी खूप प्रयत्नपूर्वक ही गोष्ट माझ्यापर्यंत आली आहे आणि आता ती अत्यंत प्रयत्नपूर्वक आलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे का त्या गोष्टीला सोडून या गोष्टीतनं ज्याला काहीच मिळणार नाही, मला येईन त्यांना येईल, त्याच्यात माझा वेळ वाया घालवायचा आहे. तोच वेळ मी प्रयत्न करीन की मी नवीन काहीतरी गोष्टीचा विचार करीन. आता मानापमान झालं, संपलं, तर रिलीज होईल. आता ह्याच्यानंतर मला काय आवडेल लोकांसमोर आणायला, मी त्याचा विचार करतो. एक तर एवढंच आयुष्य आहे, तर मला माझ्या कामामध्ये घालवायला आवडेल. त्याच्यातनं मला आनंद मिळतो, त्याच्यातनं मला ऊर्जा मिळते, त्याच्यातनं मला समाधान मिळतं. मग आम्ही मग ती मस्ती वेगळी असते. शाळेतल्या गोष्टी ऑफकोर्स आहे. शाळेतले मित्र कुठले असे आहेत का, म्हणजे सगळेच आहेत. अजूनही आमचा ग्रुप इंटॅक्ट आहे पहिलीपासनं. तुमची आई पण माझी आई शाळेत होती, विभागामध्ये शिक्षिका. प्राध्यापिका होत्या ना? तर राजकीय तुम्हाला हे वलय नकोच आहे, पण काल्पनिक आपण जस्ट विचार करूया की अमोल कोल्हेंचं जसं. नको, राजकारण हा विषयच आपण काढूया. नको, तू मला कामाविषयी विचार. कारण मला काही तिकीट मिळणार नाहीये, मी उभा राहणार नाहीये. तेच मला विचारायचं होतं की जर पुढे असं काही मला घडलं, आवडेल सांस्कृतिक मंत्री व्हायला. राज्यात करायला की केंद्रात करायला नाही, आवडेल? राज्यात करायला आवडेल आणि मला खरंच आवडेल काम करायला आणि मला माहिती आहे मी 100% सगळ्यांपेक्षा चांगलं काम करून टाकेन. तो विश्वास आहे सर. ऑफकोर्स आहे, पण मला त्या राजकारणात नाही नाही पडायचं. करायचंय. पण मला माझ्या क्षेत्रासाठी काम नक्की करायला आवडेल. मग सांस्कृतिक मंत्री झाल्यावर तुम्ही आधी काय कराल? जो निधी मिळेल त्याच्यातून तुम्ही काय इम्प्लिमेंट करायला तुम्हाला आवडेल? माझ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना आनंददायी काम करणं वाटलं पाहिजे, ते वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. ही जबाबदारी असेल सांस्कृतिक मंत्री. म्हणून म्हटलं की खर्च लागत नाही, इच्छा लागते. खरंय, म्हणजे इच्छा असेल तर गोष्टी होतात. इच्छाच नसेल तर हे थिएटर गळतच आहे, नवीन बांधलेलं पडतच आहे, इकडे पार्किंगच नाही, कलाकारांच्या मेकअप रूमच घाणेरड्या आहेत, प्रेक्षकांच्या इथे थुंकलेलंच आहे, बाथरूम मध्ये कमोडच नाही. या गोष्टी तेव्हा होतात जेव्हा खर्च खूप होतात पण इच्छा नसते. कृती करा, इच्छा पाहिजे, त्या क्षेत्राविषयी प्रेम असलं पाहिजे, मग गोष्टी आपोआप घडतात. किती मोठं काम कलाकार करत असतो याचा किमान सन्मान तरी ठेवा. आजच्या या सगळ्या आजूबाजूच्या अत्यंत अस्वस्थ जगामध्ये माणसाला छान, सुंदर, आनंदी ठेवण्याचं काम कलाकार करत असतो, कुठल्याही क्षेत्रातला. अभिनेताच असं नाही, गायक असेल, नृत्यांगना असेल, चित्रकार असेल, कोणी असेल, ती कला ही माणसाला आनंद देण्याचं काम करते आणि जो माणूस आनंद देतो ना त्याला आनंदी ठेवा. म्हणजे अभिनेता नाही, कला या क्षेत्राशी संबंधित असलेला प्रत्येक घटक. मग जो माझ्या थिएटरचा डोरकीपर सुद्धा आहे ना, तो सुद्धा कलाकाराचा आहे. आपल्याकडे थिएटरला गेल्यानंतर दुर्मुखलेले चेहरे बघितले ना की तिथेच आधी नाटक करण्याची इच्छा जाते.
खरं. आणि हे मेकअप रूमचं जर तुम्ही म्हणालात ना, आता आम्ही दौरा जस्ट करून आलो मोरूच्या मावशीचा. मेकअप रूम्स आणि थिएटरची जी काही अवस्था आहे बऱ्याच महाराष्ट्रातलं ठिकाणी, थिएटर ही एक खूपच अभ्यासाचा विषय आहे. खूपच. आणि लाज वाटली पाहिजे की इतकी थोर परंपरा असलेलं महाराष्ट्र सोडून दुसरं राज्य नाहीये भारतात ज्याला नाटकाची 175 वर्षाची परंपरा आहे. सगळ्या क्षेत्रातले पायोनियर तुमच्या महाराष्ट्रात घडले. नाटक घ्या, सर्कस घ्या, सिनेमा घ्या, कादंबरी घ्या, वर्तमानपत्र घ्या, देशाची चळवळ घ्या, घटना घ्या, महिलांसाठी शाळा घ्या. फुले इथलेच, आंबेडकर इथलेच, टिळक इथलेच, छत्रे इथलेच, दादासाहेब फाळके इथलेच, विष्णुदास भावे इथलेच. सगळ्या क्षेत्रातले पायोनियर तुमच्या राज्यात घडले, पण त्यांची किंमतच नाही आपल्याला. आणि अशा महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये नाटकाची 175 वर्षाची परंपरा आहे, अशा महाराष्ट्रामध्ये तुला सांगावं का लागतं की थिएटरमध्ये कमोड नाही आहे आणि बाथरूम करायला आहे? ही वेळ काय येते? सांगलीला आपण नाट्य पंढरी म्हणतो, पण सांगलीमध्ये पण तीच परिस्थिती होती. कुठे कुठे नाहीये. कुठलंही शहर घे, पुणे घे, मुंबई घे, सांगली घे, कोल्हापूर घे, विदर्भ घे, मराठवाडा घे, कुठलंही घे. काय अवस्था आहे त्या थिएटरची? कसे प्रयोग करतात तिकडे? आता हल्लीच कोल्हापुरातलं नाट्यगृह ते तर फार भयंकर होतं. फार भयंकर होतं. मी झोपू शकलो नाही त्या दिवशी. तिथल्या काही आठवणी तुमच्या? भयंकर आहे. माझं पहिलं नाटक प्रायोगिक तिकडे गेले मी, केशवराव भोसलेमध्ये. बालगंधर्वचं शूटिंग तिकडे गेलंय. अश्रूंची झाली फुलेचा दौरा गेलाय. त्याच्या आधी माझी नाटकं तिकडे केलेत. आणि महाराष्ट्रात इतकं सुंदर नाट्यगृहच नाहीये, नव्हतं म्हणजे आता. इतकं देखणं नाट्यगृह केशवराव भोसले. आणि त्याच्या मागे पण शाहू महाराजांचा विचार होता. सर्वसामान्य जनतेसाठी नाट्यगृह असावं म्हणून त्यांनी ते नाट्यगृह बांधलं. त्याला एक परंपरा आहे. फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीने नाट्यगृह नाही उभं राहत. किती लोकांनी तिकडे काम केलं असेल, किती लोकांचे पाय लागले असतील, प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून. एक त्या सगळ्यांचे वाईब्स त्या नाट्यगृहामध्ये होते ना, गेले ते. पण कशामुळे घडलं ते कोणाला देव जाणे, कोणाला माहिती. आता ते ऑडिट होईल, फायर ऑडिट, तेव्हा कळेल हे शॉर्ट सर्किटमध्ये घडलं का अजून कशामुळे घडलं. पण घडलं ना, गेलं. एक नाट्यगृह गेलं. खूप साऱ्या आठवणी गेल्या, खूप साऱ्या कलाकारांच्या आठवणी गेल्या. अशी कोणती गोष्ट आहे आयुष्यात की जिने तुम्हाला आतून हलवलं? म्हणजे कलाक्षेत्रातीलच नाही, कुठे, म्हणजे अगदी बालपणापासून आतापर्यंत तुम्ही इमोशनली किंवा आतून हलवलं. मला असं वाटतं की जेव्हा माणसं एकमेकांचा भयंकर द्वेष करतात तेव्हा त्रास होतो. हे क्रौर्य, द्वेष कुठनं येतंय? जेव्हा अत्यंत भयंकर महिलांवरती अत्याचाराचे व्हिडिओज बघतो तेव्हा दिवस दिवस खराब जातो. कुठनं इतकं क्रौर्य, कुठनं इतकी हिंसा येते माणसामध्ये? एकमेकांबरोबर शांततेने, आनंदाने, प्रेमाने का नाही जगू शकत आपण? इतका दुजाभाव, इतका भेद कुठनं येतो? आपण काम करत असताना आपण नाही विचार करत की तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे. आपण एकत्र काम करून आपला सीन, आपलं नाट्य, आपला सिनेमा, सिरियल ती चांगली कशी होईल याचा विचार करत असतो. आणि याच्यातनं काय निर्माण होतं? तर आनंद निर्माण होतो. हा म्हणजे हे कुठनं इतकं एकमेकांबद्दलचं वैर, दुजाभाव मनात आहे? कशामुळे? साध्या साध्या गोष्टीतला आनंद का नाही घेता येत आपल्याला? एकमेकांशी प्रेमाने, सन्मानाने का नाही वागतायत? ते सगळ्यांना शक्य झालं तर काय लागतं त्याला? काय लागतं? किती कष्ट लागतात? काय पैसा लागतो? गोड बोलून, हसून करायला काय लागतं? कोणाला उचलून तुम्हाला काही लाख कोटी रुपये द्यायचे? काही नाही, एक स्माइल द्यायचं. किती वेळ लागतो त्याला? काय कष्ट लागतात? आणि ह्या स्माइलच्या पाठीमागे कुठले विचार भरवले तुमच्या डोक्यात म्हणून तुम्ही इतका वैर, इतका द्वेष करताय एकमेकांचा? एखाद्याचा जीव घेण्याचं क्रौर्य कुठनं येतं तुमच्या? त्याने अस्वस्थ व्हायला होतं. इतकं यशाचं वलय आहे किंवा इतक्या वर्षांचा प्रवास आहे की प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही इतकी वर्ष आहात,
पुढेही असणार आहात कायम आणि इतिहासात कधीतरी तुमचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाणार आहे. नको. का? म्हणजे इतकं यशाचं वलय असताना सुद्धा मी यशच मानत नाही. पण पाय जमिनीवर कसे? नाहीच मानत नाही मी यश. कुठलं यश आहे? व्हॉट इज यश? काय म्हणजे यश? म्हणजे मालिका असेल, सिनेमा असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुमची छाप तुम्ही उमटवलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या यश म्हणजे काय? मी म्हणतो की यश म्हणजे काय? मी माझं यश काम म्हणजे मी माझं मानसिक काम समाधान. प्रामाणिकपणे केलंय. मी माझं काम अत्यंत मनापासून केलंय आणि त्याच्यातनं मला प्रचंड आनंद मिळालाय. हे जर यश असेल तर हो, मी यशस्वी आहे. तेच म्हणजे मानसिक समाधान, बस, काम केल्याचं समाधान. मी यशस्वी आहे. पण ह्याच्या पॅकेजमध्ये काय मिळालंय म्हणून मी यशस्वी आहे तर ते मी धरतच नाही. मी यश हे कॉन्सेप्टच मानत नाही. पण मग हे सगळं असताना न्यूट्रल कसं राहता तुम्ही? कारण माझं नाहीच आहे. त्याच्यात कसं मी अभिमान बाळगू? काय आहे माझं? लेखकाचे शब्द आहेत, दिग्दर्शकाचं व्हिज्युअलायझेशन आहे, निर्मात्याचा पैसा आहे, मी हमाल आहे. माझ्या डोक्यावर एखादी 25 लाखाची बॅग आहे तर ती 25 लाखाची बॅग ह्या क्षणापासून ह्या क्षणापर्यंत नेण्यासाठी माझ्या डोक्यावर आहे. ती माझी आहे नाही. मला त्याच्यासाठी घेतलंय की मी ती चांगल्या पद्धतीने वाहून नेऊ शकतो. जे माझं नाहीच आहे त्याच्याबद्दल मी कशा करता अभिमान बाळगायचा आहे? ती बॅग नेण्यातला आनंद मला मिळालाय ना, काही क्षणांकरता का होईना, पण ती 25 लाखाची बॅग माझ्या डोक्यावरती आहे. वा. पण ती उतरल्यानंतर परत मी हमालच आहे, दुसऱ्या बॅगेची वाट बघत तिथे थांबणार. सो जे माझं नाहीच आहे हे तुमच्याकडून शिकण्यासारखे नव्या. त्याचा कशा करता अभिमान बाळगायचा आहे? लेखकाचं होतं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं, मी हमाल झालो. दॅट्स इट, खतम. तुमचे नाटकाचे संस्कार तुमच्यावर काय असतात, तुमच्या आईवडिलांचे संस्कार काय असतात, अपब्रिंगिंग, तुमचे गुरु ज्यांना तुम्ही गुरु मानता ते तुमच्यावरती काय संस्कार करतात. मी ज्या माणसानं माझं गुरु मानलंय त्यांच्यात काही दिखावाच नाहीये तर तो माझ्यात कसा येईल? कोण आहेत तुमचं गुरु? अभिषेक बुवा, उस्ताद आमिर खान साहेब आहेत. त्यांचं गाणं आहे का तुम्ही? तिथूनच तुम्हाला संगीत. तिथून म्हणजे माझ्या मित्रांमुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्यामुळे मला माझी वाट सापडली कलाकार म्हणून. तर जे माझ्या गुरूंच्या गाण्यात नाहीये ते माझ्याकडे कसं येईल? सादगी में ही सुंदरता आहे. आजच्या पिढीला तुम्ही काय सांगा? काही नाही. काहीच नाही. का बरं? मग आजच्या पिढीतलं तुम्हाला काय घ्यावंसं वाटेल? काय घ्यावंसं वाटेल ते झालं, मी घेतलंय. ते कशाला सांगू मी काय घेतलंय? नाही, सांगा ना. मी काहीच सांगणार नाही, कोणालाच काही नाही. कधीतरी आयुष्यामध्ये असं वाटतं का की तुम्ही चुकलात किंवा हे खूप वेळा तुमच्याकडे वाटतं. चुकलं? काय अशी कुठली चूक तुम्हाला? खूप प्रत्येक रोल बघितल्यानंतर असं वाटलं मी कशाला केला रोल, इथे चुकलो, इथे चुकलो, इथे चुकलो, तिथे चुकलो, माणसाच्या कशाला जन्माला आलो, इथपासून माझ्या चुका सुरू होतात. कलाकार म्हणून नाही, म्हणजे कलाकार म्हणून आपण बघत असतो, आपण शेवट की आपण सतत चुकतो. एखादी गोष्ट करताना चुकतो, एखादी अशी वागताना चुकतो, नंतर आपल्याला वाटतं, पण ते वाटल्यानंतर आपण त्याला सांगताही आलं पाहिजे. कधी कधी आपण वेगळ्या मूडमध्ये असतो, त्या मूडच्या नादात आपण एखाद्याशी खूप असं तुटकपणे वागतो, मग ती बोच राहते. मग ती बोच राहिली तर त्याला सांगताही आलं पाहिजे. ती राहिली तर त्याचा त्रास होतो, ती विरघळून गेली तर त्याचा त्रास नाही होत. खूप वेळा होतं की. तुमची लव्ह स्टोरी खूप साधी सरळ, सगळ्यांना तोंडपाठ आहे. आता कॅनडा, पत्र, कॉलेज. पण असं कधी वाटतं का की खूप लवकर प्रेमात पडलो, खूप लवकर लग्न झालं? थोडंफार नाही, पण मंजिरी नसती तर मला इतकं स्थैर्य येऊ शकलं नसतं. तिचा पायगुण आहे की मी इतकं काम करतोय. सावली. आणि सावली म्हणण्यापेक्षा झाड आहे ती, मी सावली आहे तिच्या. क्या बात आहे. आता सगळ्यात महत्वाचं आणि उत्कंठा वाढवणारं सेगमेंट, रॅपिड फायर. मी आशा करते की तुम्ही खरी उत्तर द्याल. वादळवाट की कुलवधू? वादळवाट. बालगंधर्व की काशीनाथ घाणेकर? बालगंधर्व. सुबोध भावे रीडर आहेत की थिंकर आहेत? रीडर आहे. ऐतिहासिक सिनेमा की बायोपिक? दोन्ही नाही. का नाही? ते काय उद्दिष्ट नाही माझं. तो माझ्या मोठ्या व्यवसायाचा एक छोटासा भाग आहे. इतकं क्लिअर आहे. मंजिरी भावेंना निर्माती म्हणून घाबरता की बायको म्हणून?
बायको म्हणून. अत्यंत जवळचा प्रश्न, कान्हा की मल्हार? कान्हा, कारण तो माझा पहिला मुलगा आहे. तुमचे आणि असं भेद नाही करतायत, पण पहिलं मुलं हे कायमच स्पेशल असतं. तुमचे गुण कोणात दिसतात तुम्हाला, कान्हात की मल्हार? दोघांमध्ये नाही, त्यांचे जास्त चांगलं आहे. त्यांची वेगळी पर्सनॅलिटी. सॉरी आणि थँक्यू. आयुष्यामध्ये कोणत्या व्यक्तीला तुम्हाला मनापासून सॉरी म्हणावं असं वाटतंय आणि कोणाला मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतं? माझ्या आजी असं वाटतं. सॉरी. दोन्ही म्हणावं असं वाटतं. का? सॉरी अशासाठी की मी मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर मी खूप वेळ आजोबांना आणि आजीला देऊ शकलो नाही. आणि थँक्यू अशासाठी की त्यांच्याशिवाय मी घडू शकलो नसतो. माझ्या आई बाबांपेक्षा सुद्धा माझ्यावर जास्त प्रभाव माझ्या आजी आजोबांचा. आणि इतकं अनकंडिशनल प्रेम आजी आजोबांशिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत. आईचे की बाबांचे? वडिलांचे. आईचे वडील म्हणजे माझे ते आजोबा खूप लवकर गेले. ती आजी माझी आत्ता गेली. पण आपण मॅक्सिमम ज्यांच्या बरोबर असतो तेही तसेच होते प्रेमळ. पण माझ्या वडिलांच्या आई बाबांबरोबर मी सगळ्यात जास्त काळ होतो, कारण मी एकत्र राहत होतो. सो अशा प्रकारे तुझा पहिला, अशा प्रकारे मी जाहीर करते की मोकळा श्वास घेते. अशा प्रकारे मी जाहीर करते की माझी स्वप्नपूर्ती आहे सर. कारण तुम्हाला मी 2-3 दिवसांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं की माझ्या नाटकाचा प्रयोग होता, माझे हेल्थ इश्यूज होते आणि तुम्ही एक मेसेज केला की टेन्शन घेऊ नको, बाप्पा सगळं ठीक करतील. सो त्या एका वाक्याने मला खूप उभारी मिळाली आणि आज मी इथे तुमच्यासमोर बसली आहे. रादर तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात आणि माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न पूर्ण झालंय. कारण खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. पहिल्या एपिसोडला तुम्ही इथे आलात, तुम्ही वेळ दिलात. मी नाही शब्दात सांगू शकणार की ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. कारण हे स्वप्न मी गेले कित्येक वर्ष पाहते आहे की माझं स्वतःचं पॉडकास्ट असेल. आपलं रादर 1 वर्षापूर्वीच बोलणं झालं होतं आणि आय डोंट नो की याचे फॉलोअर्स किती असतील, व्ह्यूज किती असतील. तो मुद्दाच मला मॅटर करत नाही आहे. की माझ्यासाठी स्पेशल हे आहे की माझ्या पहिल्या शोच्या एपिसोड किती असेल असा विचार करून जर मराठी निर्माते पिक्चर करायला लागले तर एकही पिक्चर बनणार नाही. खरंय. त्यामुळे कोण बघतंय, कोण बघणार नाहीये, काय किती व्ह्यूज येतील, किती लाईक्स येतील, तुला जे मनापासून वाटलं ते तू केलंस, संपला विषय. मला जमलं का? छान केलंस. हे सगळं सेटअप, काढलेले प्रश्न, हे सगळं छान केलंस. खूप शुभेच्छा तुला. यश मिळो, यशस्वी हो वगैरे असलं काहीतरी फालतू मी काही सांगणार नाहीये. खूप शुभेच्छा. तुझ्या मनाप्रमाणे तू काम करत राहा. आणि हे माझं बाळ आता नावारूपाला आलंय. कारण आईचं पहिलं बाळ हे त्यांना जसं स्पेशल असतं तसं माझ्यासाठी हा माझा पहिला एपिसोड खूप स्पेशल होता आणि तुमच्या येण्याने तो आणखी स्पेशल झाला. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मला अजूनही विश्वास बसत नाही की सुबोध भावे इथे आलेले आहेत आणि एपिसोड झाला. येस, खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. आय होप तुम्हाला ते आवडेल. गौरी माझी धाकटी बहीण आहे, पुण्यात असते ती आणि ती क्राफ्टचं तिचं स्वतःचं पेज आहे इंस्टाग्रामवर. सो तिने खास तुमच्यासाठी पाठवलंय. वा. आय होप सो हे तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातील एक कोपरा आणि पूर्ण नक्की 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 फार सुंदर आहे.